आजच्या चर्चेत स्वागत आहे. आज आपण मायक्रोसॉफ्ट अझ्युअरमधल्या एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. हाय अवेलेबिलिटी आणि डिझास्टर रिकव्हरी म्हणजे HADR. आता हे नाव ऐकून घाबरू नका. समजा आपलं एखादा ॲप किंवा वेबसाईट आहे आणि ती बंद पडली, तर ती लवकरात लवकर कशी परत सुरू करता येईल याची ही सगळी तयारी आहे. आणि हे सगळं आपण मायक्रोसॉफ्ट लर्न मॉड्यूलच्या आधाराने पण एकदम सोप्या आणि मजेशीर पद्धतीने समजून घेणार आहोत. अगदी बरोबर. आणि ही चर्चा फक्त टेक्नॉलॉजीबद्दल नाहीये, तर कोणत्याही ऑनलाईन व्यवसायासाठी आपलं काम सतत सुरू ठेवण्याची एक स्ट्रॅटेजी कशी बनवायची याबद्दल आहे. आपण यातले बारकावे सोप्या उदाहरणांनी समजून घेऊ. चला तर मग 2 मंत्र शब्दांनी सुरुवात करूया. RTO आणि RPO. RTO म्हणजे रिकव्हरी टाईम ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे तुमचं दुकान काही कारणाने बंद पडलं तर ते परत उघडायला जास्तीत जास्त किती वेळ लागू शकतो. समजा तुमच्या दुकानात वीज गेली. तुम्ही RTO ठरवला आहे 10 मिनिटं. म्हणजे 10 मिनिटांच्या आत जनरेटर सुरू करून दुकान परत सुरू झालंच पाहिजे. ॲपच्या भाषेत म्हणजे तुमचा ॲप किती वेळात परत ऑनलाईन यायला हवा. बरोबर. आणि दुसरा शब्द आहे RPO, रिकव्हरी पॉइंट ऑब्जेक्टिव्ह. हे म्हणजे दुकान बंद पडण्याच्या क्षणापर्यंतचा किती डेटा तुम्ही गमावू शकता. समजा तुमच्या दुकानात दर 15 मिनिटांनी हिशोबाची नोंद होते. जर सकाळी 10 वाजता काही समस्या आली आणि तुमचा RPO 15 मिनिटांचा आहे, तर तुम्हाला सकाळी 9:45 पर्यंतचा सगळा डेटा सुरक्षित हवा. जास्तीत जास्त 15 मिनिटांचा डेटा गेला तरी चालेल. म्हणजे हे आकडे ठरवणं एक प्रकारे बिझनेस आणि टेक्नॉलॉजी टीममधली एक बोलणी आहे की नाही. तुम्हाला किती वेळ परवडतो आणि किती डेटा गमावणं परवडतं विचार करावा लागतो. जर एका तासाच्या डाऊनटाईममुळे कंपनीचं $10,000 नुकसान होत असेल, तर ते टाळण्यासाठी महागडी सिस्टम लावणं फायद्याचं ठरतं. त्यामुळे RTO आणि RPO हे फक्त आकडे नाहीत, तर ते तुमच्या बिझनेसचं बजेट आणि रिस्क यांचं संतुलन आहे. बरोबर. आता Azureमध्ये हे सगळं करण्यासाठी 2 मुख्य मार्ग आहेत, IaaS आणि PaaS. IaaS म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस. हे म्हणजे कसं आहे की भाड्याने स्वयंपाकघर घेण्यासारखं आहे. तुम्हाला जागा, गॅस, ओव्हन सगळं मिळतं, पण भाजीपाला, मसाला आणि रेसिपी तुमची स्वतःची. म्हणजेच Azure तुम्हाला व्हर्च्युअल मशीन म्हणजे सर्व्हर देतं, पण त्यावर ऑपरेटिंग सिस्टम आणि सॉफ्टवेअर म्हणजे आपलं SQL सर्व्हर ते तुम्ही स्वतः सांभाळायचं. इथे तुमचा कंट्रोल जास्त असतो. आणि पास म्हणजे प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस हे मील किट ऑर्डर करण्यासारखं आहे. तुम्हाला कापलेली भाजी, मसाले आणि रेसिपी दिली जाते, तुम्हाला फक्त ते एकत्र करून शिजवायचं आहे. म्हणजेच Azure तुम्हाला तयार प्लॅटफॉर्म देतं, जसं की Azure SQL डेटाबेस. आणि बॅकग्राऊंडमधलं बरंचसं काम ते स्वतःच बघतं. इथे तुमचा त्रास कमी, पण कंट्रोलही कमी असतो. आणि या निवडीचा थेट परिणाम आपल्या HADR स्ट्रॅटेजीवर होतो नाही का. अगदी. IaaSमध्ये जास्त कंट्रोल असल्यामुळे उपलब्धतेची जबाबदारी बरीचशी आपल्यावर येते. आपल्याला SQL सर्व्हरचे फीचर्स वापरावे लागतात. पण पासमध्ये Azure स्वतःच 99.99% उपलब्धतेची गॅरंटी देतं. अनेक गोष्टी त्यात बिल्ट इन असतात, आपल्याला फक्त त्या सुरू करायच्या असतात. त्यामुळे आपली गरज काय आहे, जास्त कंट्रोल की जास्त सोपेपणा, यावर ही निवड अवलंबून असते. ठीक आहे. तर समजा आपण IaaSचा मार्ग निवडला, तर SQL सर्व्हर आपल्याला 3 मुख्य हत्यारं देतं. पहिलं आहे FCI म्हणजे फेलओव्हर क्लस्टर इन्स्टन्स. याला आपण संपूर्ण इन्स्टन्सचा जुळाभाऊ म्हणू शकतो. यात एक सर्व्हर बंद पडला की त्याचा जुळाभाऊ लगेच त्याचं काम सुरू करतो. ॲप्लिकेशन्सना कळतही नाही की मागे सर्व्हर बदलला आहे. यासाठी दोन्ही सर्व्हरना एकच स्टोरेज वापरावं लागतं, ज्याला शेअर्ड स्टोरेज म्हणतात. हो. आणि दुसरा पर्याय आहे AG म्हणजे अवेलेबिलिटी ग्रुप. हा FCI पेक्षा थोडा वेगळा आहे. यात संपूर्ण सर्व्हरचा जुळाभाव नसतो, तर फक्त महत्त्वाच्या डेटाबेसची एक तंतोतंत कॉपी दुसऱ्या सर्व्हरवर ठेवली जाते. याला रेप्लिका म्हणतात. यात प्रत्येक सर्व्हरकडे डेटाची स्वतःची कॉपी असते, त्यामुळे शेअर्ड स्टोरेजची गरज नसते. आणि तिसरा तो जुना आणि विश्वासू लॉग शिपिंग हा सर्वात जुना उपाय आहे. हे म्हणजे तुम्ही तुमच्या कामाची डायरी म्हणजे ट्रान्झॅक्शन लॉग बॅकअप्स नियमितपणे दुसऱ्या शहरातल्या मित्राकडे पाठवण्यासारखं. काही अडचण आल्यास मित्राकडची डायरी वापरून काम पुढे चालू ठेवता येतं. हा थोडा हळू आहे, पण खूप सोपा आणि भरोशाचा आहे. अच्छा, पण यात एक महत्त्वाचा फरक आहे बरोबर.
FCI हे इन्स्टन्स लेव्हल आहे आणि AG डेटाबेस लेव्हल. अगदी बरोबर पकडलं. FCI हा इन्स्टन्स लेव्हल प्रोटेक्शन देतो, म्हणजे संपूर्ण SQL सर्व्हर सुरक्षित होतो, ज्यात जॉब्स आणि लॉगिन्स पण येतात. पण AG आणि लॉग शिपिंग हे डेटाबेस लेव्हल प्रोटेक्शन देतात, म्हणजे फक्त डेटाबेस सुरक्षित होतो. बाकीच्या गोष्टी जसं की SQL एजंट जॉब्स किंवा लॉगिन्स ते आपल्याला दुसऱ्या सर्व्हरवर मॅन्युअली तयार करावे लागतात आणि इथेच अनेकदा लोक फसतात. फेलोवर झाल्यावर सगळं व्यवस्थित चालेल याची खात्री आधीच करावी लागते. कळलं. आता या SQL सर्व्हरच्या पर्यायांशिवाय Azure स्वतः पण काही अतिरिक्त सुरक्षा कवच देतो की नाही, जसं की अवेलेबिलिटी सेट्स आणि अवेलेबिलिटी झोन्स? हो, अवेलेबिलिटी सेट्स म्हणजे एकाच डेटा सेंटरमध्ये तुमचे 2 सर्व्हर म्हणजे VMs अशा वेगवेगळ्या रॅकमध्ये ठेवणं, ज्यांना वेगळी पॉवर आणि नेटवर्क सप्लाय आहे. म्हणजे एका रॅकमध्ये प्रॉब्लेम आला तरी दुसरा सर्व्हर चालू राहतो. म्हणजे एकाच बिल्डिंगच्या 2 वेगवेगळ्या विंग्समध्ये ऑफिस असण्यासारखं. आणि अवेलेबिलिटी झोन्स? ते त्याहूनही पुढची पायरी आहे. हे म्हणजे एकाच शहरातल्या 2 वेगवेगळ्या डेटा सेंटर्समध्ये तुमचे सर्व्हर ठेवणं. त्यामुळे जर एक संपूर्ण डेटा सेंटर बंद पडलं, समजा पूर किंवा आग लागल्यामुळे, तरी तुमचं ॲप दुसऱ्या डेटा सेंटरवरून चालू राहतं. आणि मग येतं Azure साईट रिकव्हरी. हो, ते तर डिझास्टर रिकव्हरीसाठी आहे. हे म्हणजे तुमचं पूर्ण ऑफिस एका शहरातून दुसऱ्या शहरात रेप्लिकेट करणं, म्हणजे एका Azure रिजनमधनं दुसऱ्या रिजनमध्ये. पहिल्या शहरात काही मोठी आपत्ती आली तर तुम्ही दुसऱ्या शहरातून काम सुरू करू शकता. पण इथे एक महत्त्वाचा मुद्दा आहे. Azureचे हे फीचर्स व्हर्च्युअल मशीनला बाहेरून सुरक्षा देतात, बरोबर? त्यांना आतमध्ये काय चाललंय याच्याशी काही देणं घेणं नसतं. अगदी. हीच गोष्ट लक्षात ठेवायची आहे. जरी तुम्ही अवेलेबिलिटी झोन वापरलं तरी तुमच्या व्हर्च्युअल मशीनमधली ऑपरेटिंग सिस्टम क्रॅश होऊ शकते. त्यासाठी तुम्हाला SQL सर्व्हरचे FCI किंवा AG सारखे उपाय वापरावेच लागतात. हे म्हणजे हेल्मेट जे Azure फीचर्स आहेत आणि सीट बेल्ट जे SQL फीचर्स आहेत, दोन्ही वापरण्यासारखं आहे. दुहेरी सुरक्षा. वाह, हे उदाहरण एकदम छान आहे. आता या IaaSच्या जगातून बाहेर पडून PaaSच्या सोप्या दुनियेत येऊया. इथे आयुष्य खूप सोपं आहे असं म्हणतात. Azure SQL डेटाबेस सारख्या सेवांमध्ये हाय अवेलेबिलिटी आधीपासूनच इंटिग्रेटेड असते. हो, खरंय. त्यांच्याकडे ॲक्टिव्ह जिओ रेप्लिकेशन आणि ऑटो फेलोवर ग्रुपसारखे पर्याय आहेत. म्हणजे तुम्ही तुमच्या डेटाची कॉपी दुसऱ्या रिजनमध्ये सहज ठेवू शकता आणि काही अडचण आल्यास Azure आपोआप तिकडे स्विच होतं. आणि त्यात ॲक्सेलरेटेड डेटाबेस रिकव्हरी म्हणजे ADR नावाची एक भन्नाट टेक्नॉलॉजी पण आहे असं ऐके. हो, ADR हे तुमच्या कम्प्युटरमधल्या अंडू बटनासारखं आहे. पण ते इतकं फास्ट काम करतं की काही चूक झाल्यास डेटाबेस काही सेकंदात पूर्ववत होतो. मग इतकं सगळं सोपं असेल तर मग सगळेच पास का वापरत नाहीत? काहीतरी तोटा असणारच. आहे ना, या सोपेपणाची एक किंमत आहे. तुम्ही डेटाबेस ऑफलाईन घेऊ शकत नाही किंवा इमर्जन्सी मोडमध्ये रिपेअर करू शकत नाही, कारण ती सगळी जबाबदारी Azureची असते. इथे तुम्हाला प्लॅटफॉर्मवर विश्वास ठेवावा लागतो. हे म्हणजे स्वतः कार चालवण्याऐवजी एका विश्वासू ड्रायव्हरसोबत प्रवास करण्यासारखं आहे. तुम्हाला काळजी करायची गरज नाही, पण गाडी कुठे थांबवायची हे तुम्ही ठरवू शकत नाही. बरोबर. आता हायब्रिड सोल्युशन्सकडे वळूया. अनेक कंपन्या त्यांचे काही सर्व्हर स्वतःच्या डेटा सेंटरमध्ये म्हणजे ऑन प्रेमायसेस ठेवतात आणि काही Azure क्लाउडवर. यालाच हायब्रिड म्हणतात की नाही? हे म्हणजे वर्क फ्रॉम होम आणि वर्क फ्रॉम ऑफिस यांचं मिश्रण. हो, आणि ह्याचा सर्वात जास्त वापर डिझास्टर रिकव्हरीसाठी होतो. म्हणजे तुमचा मुख्य सर्व्हर तुमच्या ऑफिसमध्ये असतो आणि त्याचा बॅकअप किंवा रेप्लिका Azureवर ठेवली जाते. ऑफिसमध्ये काही मोठी अडचण आल्यास Azureवरून काम सुरू करता येतं. पण ह्यात सर्वात मोठी अडचण कोणती असते? नेटवर्क कनेक्टिव्हिटी. तुमच्या ऑफिसमधून Azureपर्यंत डेटा जलद आणि सुरक्षितपणे पोहोचला पाहिजे, कारण ह्या 2 जागांमध्ये खूप अंतर असतं. मग ह्यावर उपाय काय आहे? त्यासाठी Azure एक्सप्रेस रूट नावाची एक खास हायस्पीड सेवा देतं. हे म्हणजे तुमच्या ऑफिसपासून Azureपर्यंत एक डेडिकेटेड हायवे बांधण्यासारखं आहे, ज्यावर ट्रॅफिक जॅम होत नाही. त्यामुळे कनेक्शन स्थिर आणि वेगवान मिळतं. तर आज आपण पाहिलं की योग्य HADR सोल्युशन निवडणं म्हणजे फक्त एखादं फीचर निवडणं नाही. सर्वात आधी तुमच्या व्यवसायाच्या गरजा म्हणजे RTO आणि RPO समजून घेणं महत्त्वाचं आहे. हो, आणि मग त्यानुसार IaaS किंवा PaaS आणि त्यातले योग्य पर्याय निवडणं गरजेचं आहे. ही एक विचारपूर्वक आखलेली रणनीती आहे. आजच्या चर्चेनंतर एक विचार मनात येतोय.
आपण नेहमी टेक्नॉलॉजीमुळे येणाऱ्या आपत्त्यांबद्दल बोलतो, जसं की हार्डवेअर फेल होणं किंवा नेटवर्क जाणं. पण अनेकदा सर्वात मोठी आपत्ती मानवी चूक म्हणजे ह्युमन एरर असते. कोणीतरी चुकून चुकीचा कमांड चालवला किंवा महत्वाचा डेटा डिलीट केला. बरोबर. तर विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की आपली HRD स्ट्रॅटेजी अशा मानवी चुकांपासून आपलं संरक्षण करण्यासाठी किती तयार आहे. अगदी. कारण तुमचा अवेलेबिलिटी ग्रुप किंवा फेलोवर क्लस्टर तुमची चुकीची कमांड दुसऱ्या सर्व्हरवरही तितक्याच प्रामाणिकपणे रेप्लिकेट करेल. त्यामुळे तुमची स्ट्रॅटेजी फक्त अपटाईमबद्दल नसावी तर डेटा प्रोटेक्शनबद्दलही असावी. नियमित बॅकअप घेणे आणि पॉइंट इन टाईम रिस्टोरची क्षमता असणे हे खूप महत्त्वाचं आहे. टेक्नॉलॉजी तुम्हाला वाचवेल, पण ती चुकीच्या सूचनांपासून वाचवू शकत नाही. यावर विचार करायला हवा.